शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। विठ्ठल भजन करा। विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणि मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदिवत्क्रम। खलानिशवादापनो दारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र यजननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। ओ सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निजा चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, देवा यावरी न करावा अवेरो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरो। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरो। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जी का दास।
जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन का वास, श्री वृंदावन का वास। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या, सविंदू सिंधू शुष्कल तरंग भंग रंजितं, द्विषसु पाप जात जात वारी संयुतं। कृतांत दूत कालभूत भीतिहारी वरमदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नरमदे, त्वदीय पाद पंकजं नमामि मात नरमदे। जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन वाडी, का अवतरला जयाचे कुळी, तया छत्रपतीच्या चरण कमळी, साष्टांग नमन करीत सो विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, अलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजवंत, नीतिवंत, गुणवंत, कलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे नवे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभायमान दिसणारे देवमान्य, संतमान्य, लोकमान्य, जगमान्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा फार नाही परंतु 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थाने आपलं जीवन जगत असताना, आपलं आयुष्य जगत असताना, या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर मी ज्याच्यासाठी प्रयत्न केला, ज्याच्यासाठी अट्टहास केला, तो प्रयत्न आज माझा पूर्ण झाला। मी प्रयत्न कशासाठी केला होता तर शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता मी प्रयत्न केला। आज माझा तो दिवस शेवट गोड झाला। तो गोड कसा झाला तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला। माझा शेवट गोड झाला, पण तो कसा गोड झाला तर बहु गोड झाला, खूप गोड झाला, खूप चांगला झाला। नेमकी तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये असं घडलं काय की ज्या प्रकाराने तुमचा शेवट गोड झाला? तुकोबराय म्हणतात त्या माझ्या जीवनात ते घडलं काय तर आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। मी माझ्या माहेराला आलो आणि माझ्या माहेराला आल्याच्या नंतर तो रखुमादेवीवर, खऱ्या अर्थाने रखुमादेवीचा वर तो भगवान परमात्मा, विठ्ठल भगवान परमात्मा मला भेटला खऱ्या अर्थाने। त्यामुळे माझा शेवट गोड झाला। का हो तुकोबराय, तो देव तुम्हाला भेटला, भगवान परमात्मा तुम्हाला भेटला। तुमच्या जीवनामधली आत्ताची स्थिती काय? तुकोबराय म्हणतात तो देव मला प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्या जीवनातलं दुःख गेलं, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागीला। माझ्या जीवनातलं दुःख गेलं, ते आत्ताचं दुःख गेलं का? फक्त इथून मागचं दुःख गेलं का? तुकोबराय म्हणतात नाही, ते मागचंही दुःख गेलं आणि इथून पुढे येणार सुद्धा दुःख जाणार आहे। आणि खऱ्या अर्थाने तो परिणाम माझ्या जीवनामध्ये घडला। का हो तुकोबराय, आता तुमची अवस्था काय? तुकोबराय म्हणतात आता माझी अवस्था त्या नामचिंतनाने इतकी खऱ्या अर्थाने दृढ झाली, इतकी सुंदर झाली। माझी वाणी त्या भगवंताच्या नामामध्ये गेल्यानंतर आम्ही आता त्या भगवंताकडून खऱ्या अर्थाने आम्हाला जी इच्छा पाहिजे ती आम्ही करून घेऊ। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। या ठिकाणी आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये, या कीर्तन मंडपामध्ये किम निमित्ताने एकत्र आलेले आहात, किम निमित्ताने उपस्थित झालेले आहात, जमलेले आहात। सर्वांना श्रुत आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे। पण ऐका, वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाप्रमाणे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं उचित असतं आणि म्हणून 2 शब्दाचा परिहार देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या या चांदवड नगराच्या लगतच आपलं जो खऱ्या अर्थाने वसलेलं हे देनेवाडी गाव, खऱ्या अर्थाने या गावाचं नाव देवगाव सुद्धा आहे। देवगाव का तर या गावामध्ये अनेक साधू संतांचे आशीर्वाद या गावाला लाभले। खऱ्या अर्थाने वैकुंठवासी महान तपस्वी बाळाबाबा ढगे त्यांची ही जन्मभूमी, त्यांची ही कर्मभूमी आणि म्हणून ह्या देवगावमध्ये असलेलं हे ढगे परिवार आणि या ढगे परिवारामधील एक सुंदर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे रमण बाबा ढगे। खऱ्या अर्थाने त्यांना जाऊन एक 5 वर्ष पूर्ण झाली, पण त्यांच्या या संपूर्ण परिवाराने, त्यांचे मुलं असतील मुली असतील, त्यांनी एक प्रयत्न केला, पण केला, इच्छा व्यक्त केली की महाराज वडील गेल्याच्या नंतर आमच्याकडून विशेष असं काही घडलं नाही, विशेष अशी त्यांच्या प्रकाराने त्यांच्या निमित्ताने काही विधी घडले नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या वडिलांच्या प्रित्यर्थ, आमच्या वडिलांच्या निमित्ताने काहीतरी सोहळा
त्या निमित्ताने घडला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला वाटतंय की 5वं पुण्यस्मरण त्यांचं अगदी मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने साजरं करावं, याकरता तुम्ही काहीतरी सांगा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संपूर्ण ढगे परिवाराने हा केलेला प्रयत्न, आणि म्हणून आज रमण बाबांचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थाने त्यांचे दोनही मुलं सुंदर या ठिकाणी नियोजन केलं आहे. आदरणीय आमचे नितीन बाबा ढगे असतील, आदरणीय आमचे संभाजी बाबा ढगे असतील, त्यांच्या एक कन्या आहेत आदरणीय आमच्या आजी कुसुम आजी असतील, संधान. खऱ्या अर्थाने या तिघांनी मिळून गोड अशा प्रकारे हे नियोजन केलं. खऱ्या अर्थाने बाबांचं जीवन सांगायचं झालं तर त्यांचं कार्य खूप मोठं होतं. एक देशसेवक ते होते, खऱ्या अर्थाने माजी सैनिक होते. आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये संसार करत असताना देशभक्तीसुद्धा केली, देशाची सेवासुद्धा केली. अगदी अंतिम टप्प्यापर्यंत देशाची सेवा केली. देशसेवा पूर्ण झाली, त्यानंतर समारोप झाला, त्यांचं खऱ्या अर्थाने रिटायरमेंट झालं, त्यानंतर मोठा सोहळा झाला, आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या परिवाराकडे लक्ष देऊन आपल्या परिवाराचा सांभाळ केला. अर्थात बाबांच्या संपत्तीचा विचार केला तर बाबांकडे लौकिक श्रीमंतीसुद्धा होती आणि पारमार्थिक श्रीमंतीसुद्धा होती. लौकिक श्रीमंती काय होती तर बाबा एक देशसेवक होते आणि आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी आपल्या मुलाबाळांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार टाकले. ही त्यांच्या जीवनातली लौकिक श्रीमंती होती. त्यांची पारमार्थिक श्रीमंती काय तर गेल्यानंतरसुद्धा 5 वर्षानंतर त्यांचे असे सोहळे साजरे होत आहे. ही कमी पारमार्थिक श्रीमंती झाली का? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बाबा भाग्यवान होते. लवकरच आईसाहेबांना आपलं वैधत्व प्राप्त करावं लागलं. असे आमच्या कुसुम आजी, त्यांनीसुद्धा आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले, आणि त्या संस्काराचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी हाच कार्यक्रम संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाकरता खरं तर कीर्तन म्हटलं नुहे एकल्याचा खेळ हा एकाचं काम नाही आहे. फक्त एकाने बडबड करायची बाकीच्याने ऐकायचं असं कीर्तन नसतं. प्रवचन म्हटलं तर एकाचं काम असतं, ते एक पात्रे असतं. परंतु कीर्तन म्हटलं तिथे हा सगळा प्रकारचा मेळ जमा करावा लागतो. आणि म्हणून या कीर्तन साथीकरता महाराष्ट्रातील आपल्या पंचक्रोशीतील दिग्गज अशा प्रकारचे कलाकार वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाचार्यामध्ये आमचे जिवलग, आमचे परममित्र, आणि आपल्या या पंचक्रोशीमध्ये आपल्या या पंच तहसीलामध्ये आता सध्या जे मोठ्या प्रकाराने नावारूपाला आलेले असे आदरणीय अक्षय महाराज वाहक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती दंडवत करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीत कशाला म्हणायचं याचं जे खऱ्या अर्थाने नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात, नेहमीच आम्हाला त्याची जाणीव करून देत असतात, आपल्याच परिसरातलं वैभव आदरणीय आमचे जिवलग सोपान महाराज खैरनार ते उपस्थित आहेत. त्या प्रकाराने आता नवोदित गायनाचार्य म्हणून आपल्या परिसराला जे आता नव्याने लाभत आहे असे आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज बोरसे ते उपस्थित आहे. त्यानंतर भरवीरचं खऱ्या अर्थाने मृदंग क्षेत्रातलं मोठं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे राजू महाराज बोराडे आहेत. त्यानंतर दादा आहेत, आप्पा आहेत, इकडे नाना बाहेरून आले ते आहेत, आमचे पूजनीय पिताश्री आहेत. सुंदर अशा प्रकारे खरं तर विनेकरी असावा तर कसा असावा, असा बलाढ्य असला पाहिजे, रुबाबदार दिसला पाहिजे. काय त्या मिशा, काय ती कांजी कडक टोपी, अशा प्रकारे तो विनेकरी शोभून दिसतो. आणि मला तीच पंचायत होती, बाबा नेमकी आपल्या गावामध्ये विना नेमकी घेतं आहे कोण. पण खरंच त्यांनी खऱ्या अर्थाने माझं काय म्हणतात त्याला नातवाची राखली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदरणीय आमचे वामन बाबा ढगे आप्पा उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थाने सुंदर अशा प्रकारे त्यांनी विना घेतला. त्यांच्या चरणावरती दंडवत करतो. पखवाद क्षेत्रातलं गोड व्यक्तिमत्व जे पखवाजही घडवतात, पखवाज वाजवणाऱ्यालाही घडवतात, आणि कीर्तनकाराला सुद्धा 2 तास घडवतात. असे आमचे आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, आपल्या परिसरातलं वैभव सागर महाराज बुरगुडे ते सुद्धा उपस्थित आहे. महाराज हा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोय, शार्प रीतीने पोहोचतोय, आणि हे पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या विकास पगारानंतर आता ह्या विकास दादांचा विकास झालेला आहे असे आमचे, आणि त्यांच्यावरती कृपा त्या मोर्या भगवंताची. आणि म्हणून मोर्या साऊंड सिस्टीमचे सर्व आमचे विकास दादा गांगुर्डे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे साऊंड सिस्टीम घेऊन. त्यानंतर हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता मर्यादित नाही, तर इथून पुढे आपण भविष्यामध्ये कधीही पाहायचा ठरला तरी आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून छंद पंढरीचा, बरोबर ना, छंद पंढरीचा या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे आदरणीय राहुल ठोके सर ते सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. आणि म्हणून त्यांच्या चरणावरती दंडवत करतो. आपण सर्वजण माझे पितृतुल्य नाही, पितेच आहात आपण सर्वजण, आणि आपण सर्व मातावर्ग आपण सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आपण टाळकरी वर्ग या ठिकाणी पेटी हार्मोनियम करता मला स्वर देण्याकरता या ठिकाणी आदरणीय आमचे मतेवाडीचे शिवाजी भाऊ कावळे ते सुद्धा उपस्थित आहेत.
यानंतर आमचे गणपत अण्णा असतील, श्यामा अण्णा असतील, महेंद्र बापू असतील, आमचे सर्व तरुण मित्रमंडळ, आमचे बंधू असतील, सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल गोड नियोजन आहे बघा, गोड सुंदर नियोजन केलं त्या मानाने. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रमाचा विचार केला तर एका देशभक्ताचा कार्यक्रम आहे. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज हे असे सोहळे जीवनामध्ये केलेच पाहिजे का हो? खरं तर ऐका, एक वाक्य सांगून जातो. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून बाकीची कुठली सेवा नाही झाली तर किमान ऐका, एक देशभक्ताचा, देवभक्ताचा, खऱ्या अर्थाने देशभक्ताचा, देवभक्ताचा आणि धर्मभक्ताचा आपण सोहळा निश्चित जीवनामध्ये केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल का हो महाराज, देशभक्ताचे, देवभक्ताचे, धर्मभक्ताचे सोहळे जीवनामध्ये का करायचे? ते जर नाही केले तर काही बिघडेल का हो त्यांचं? आम्ही जर त्यांचे सोहळे जर जीवनात नाही केले तर त्यांचं काही बिघडेल का? ऐका, सांगून जातो. आपण जर आपल्या जीवनामध्ये या देशसेवकाचे, संत सेवकाचे, देवसेवकाचे, धर्मसेवकाचे जर सोहळे नाही केले तर त्यांचं काही बिघडणार नाही. ऐका, त्यांचं काय बिघडणार नाही, पण यांचे जर सोहळे आम्ही जर नाही केले तर आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही, ही निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारचे सोहळे आमच्याकडून घडले पाहिजे, आमच्याकडून घडले पाहिजे. खरं तर या दोनही मुलांनी हे सुंदर कार्य हाती घेतलं, हा सोहळा घडून आणला, हे खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातले ते संस्कार आहे, त्यांच्या जीवनातले ते संस्कार आहे. आणि म्हणून मनामध्ये इच्छा व्यक्त होणं की आपल्या दारासमोर काहीतरी नामचिंतन घडलं पाहिजे, ज्ञान खऱ्या अर्थाने लोकांना अर्जित झालं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे, हे मनात विचार येणं, ही सुद्धा त्यासाठी संस्कार असावे लागतात, संस्कार असावे लागतात. ते सहजासहजी कोणाच्या मुखामध्ये येत नाही. अर्थात भगवंताचं नाम मुखामध्ये येणं यासाठी सुद्धा काहीतरी संस्कार असावे लागतात, यासाठी सुद्धा काहीतरी पुण्य असावं लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जसं आमच्याकडे जर अनंत जन्मीचं जर खऱ्या अर्थाने पुण्य आमच्या पदरात जर असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखात येतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे वा अक्षय महाराज, सुकृत पदारी, त्याचे मुखहारी पैठाओय, त्याचे मुखहारे. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखहारी पैठा होय, त्याचे मुखियारी. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखहारी पैठाओय, त्याचे मुखहारी पैठाओय. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखियारी पैठा होय, त्याचे मुखियारी पैठा होय. गोड प्रमाण दिलं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनेक जन्माचं पुण्य ज्याच्या पदरामध्ये ज्याच्याकडे आहे त्याच्या मुखामध्ये त्या भगवंताचं, त्या हरीचं नाम येत असतं. जसं अनेक जन्माचं पुण्य आमच्याकडे असेल तर आमच्या मुखामध्ये नाम येतं, तसं आमच्याकडे जर खऱ्या अर्थाने आमच्या वाडवडिलांचे जर संस्कार असतील तर निश्चित अशा प्रकारचे सोहळे आमच्याकडून घडावे, अशा प्रकारचे संस्कार, अशा प्रकारचं मन आमचं तयार होत असतं. आणि म्हणून या परिवाराचं झालं. खरं तर आपल्या मातापित्यांच्या प्रित्यर्थ, मातापित्यांच्या हयातीमध्ये आपण त्यांची सेवा केलीच पाहिजे. ऐका, आपण त्यांची सेवा केली पाहिजे. का सेवा करायची तर मोठे मोठ्याची उदाहरणं तुमच्या समोर देऊन जातो. ऐका, मातापित्यांची जर आमच्याकडून जर त्यांच्या हयातीमध्ये जर सेवा झाली तर अनेक प्रकारचे लाभ आमच्याकडून होत असतात. विठ्ठल विठ्ठल त्या महाभारतामध्ये एक कथा सुंदर आलेली आहे. माझ्याकडे वेळ थोडा आहे, आपलं कीर्तन संपायच्या वेळेला सुरुवात झाली. आता माझ्या घड्याळामध्ये 11:30 वाजले. आणि तुम्ही म्हणाल बाबा तर आता 11:30 वाजले, मग संपेल कधी? काळजी करू नका, 12 नाही नाना. ऐका, आपण मी भरू लागेल ट्रॅक्टर, पण 12 नाही, 12:30पर्यंत आपण सेवा करणार आहे. आणि 12:30 झाले का आपल्या सेवेला पूर्णविराम राहणार आहे. त्यामुळे काळजी करायची. तसा मी घड्याळाचा पक्का माणूस आहे, ते घड्याळ नाही, हे घड्याळ म्हणतोय मी. हां, आणि म्हणून काळजी करायची नाही. 12:30 म्हणजे 12:30. ऐका, महाभारतातली गोड कथा आहे. ते कौशिक नावाचे साधू त्या ठिकाणी होऊन गेले महाभारतामध्ये. आणि त्या कौशिक नावाच्या ऋषींनी अरण्यामध्ये तपश्चर्या करायला सुरुवात केली. अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करत असताना एक दिवसाचा प्रसंग असा घडला. त्या ठिकाणी त्या ज्या झाडाखाली ते तपश्चर्या करत होते त्या झाडावरती एक बगळी बसलेली होती. आणि ती बगळी मोठमोठ्याने ओरडायला लागली.
बगडी मोठमोठ्याने ओरडायला लागली. त्या साधूंना तपश्चर्या करत असताना जरा विक्षेप व्हायला लागला आणि म्हणून त्या साधूंना राग आला आणि रागाच्या भरात त्या साधूंनी, त्या कौशिक ऋषींनी त्या बगडीकडे असं राग डोळे लाल करून फक्त तिच्याकडे पाहिलं तर ती बगडी जरून खाक झाली आणि तिची राख खाली पडली. त्या साधूंना थोडासा गर्व झाला, त्या कौशिक ऋषींना जरा गर्व झाला. अरे माझी तपश्चर्या आज फळाला आली, माझं तप पूर्ण झालं की मी फक्त पाहिलं तरी त्या बगडीत चिळून राख झाली आणि ती राख खाली पडली. बस माझ्याकडे आता माझ्या नेत्रामध्ये त्या तपाचं सामर्थ्य आलं. म्हटले मला तप करायची गरज नाही. ते कौशिक ऋषी उठले आणि जवळ असलेल्या गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. एका घरासमोर गेले, ओम भगवती भिक्षाम देई अलग पुकारला आणि अलग पुकारल्याच्या नंतर त्या ठिकाणी 5 मिनटं झाले अलग पुकारून, परंतु दरवाजामध्ये कोणी भिक्षा वाढण्याकरता येत नाही. त्या घरातली जी माता होती, जी महिला होती, ती आपल्या पतीची काहीतरी सेवा करत होती आणि सेवा करत असल्यामुळे तिला माहिती होतं की पती धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पती सेवा करत असल्यामुळे ती काही लवकर बाहेर आली नाही. त्या साधूचा राग जरा अनावर झाला. अरे मी एवढा मोठा महात्मा, एवढं माझं तप उदायला आलेलं, माझं तपाचं एवढं मोठं सामर्थ्य मी रागाने पाहावं आणि समोरची वस्तू जळून खाक होते, इतकं माझ्या तपाचं, इतकं माझ्या नेत्राचं सामर्थ्य, आणि मला 5 मिनटं झाली ही स्त्री अजूनही मला दारामध्ये उभी ठेवते, मला भिक्षापात्र खऱ्या अर्थाने अन्नदान देण्याकरता समोर येत नाहीये. त्यांचा पारा चढला. त्यांनी पुन्हा आवाज दिला, ओम भगवती भिक्षाम देई. खऱ्या अर्थाने पुन्हा आवाज दिला. पुन्हा 5 मिनटं होऊन गेली, ती माता काही बाहेर येत नाही. शेवटी साधू मोठ्याने ओरडले, अरे कोणी आहे का नाही घरात, मला भिक्षा वाढण्याकरता समोर या. तेव्हा नेमकंच त्या मातेचं, त्या महिलेचं पूजा आटोपली होती, पतीची सेवा आटोपली आणि म्हणून तिने जरा ताटामध्ये काहीतरी आपले थोडेसे दाणे, गव्हाचं पीठ घेतलं, दारामध्ये आली. दारामध्ये आल्याच्यानंतर प्रणाम केला, साधूजी बरं झालं तुम्ही आमच्या दारामध्ये आलात, करा आपली धुळी समोर करा, मी तुमच्या धुळीमध्ये खऱ्या अर्थाने हे भिक्षा वाढते. साधूने धुळी समोर केलीच नाही, उलट साधूने आपला पहारा वाढवला, तळपायाची आग मस्तकामध्ये नेली, कपाळावरती खऱ्या अर्थाने आढ्या निर्माण केल्या, डोळे लाल बुंद केले, डोळे वटारले आणि सांगितलं, माते तुला माहीत नाही का माझ्या तपाचं सामर्थ्य किती आहे, माझ्या तपाचं सामर्थ्य किती तुला माहीत नाही का, तरी तू येण्याकरता उशीर केला. तेव्हा त्या मातेने सांगितलं, ऋषी रागू नका, खऱ्या अर्थाने संत रागवणं ही चांगली बाब नाही आहे, चांगलं लक्षण नाही आहे आणि म्हणून मला दोष लागेल, म्हणून तुम्ही कृपया रागवू नका. मी माझ्या पतीची सेवा घरामध्ये करत होते, त्यामुळे मला बाहेर येण्याकरता उशीर झाला, कृपया रागू नका, आपली धुळी समोर करा, मी तुम्हाला भिक्षा वाढते. काय भिक्षा वाढतंय म्हटले, काय रागू नका म्हटले, असं कुठं असतं का, तुला काय माहीत नाही का. तो जसं ते साधू बोलायचे तसं त्यांचे डोळे मोठमोठे होत गेले, लाल लाल बुंद डोळे होत गेले. तेव्हा त्या मातेने सांगितलं, साधू ऐका, मी माझ्या पतीची सेवा करत होते म्हणून मला लवकर बाहेर येता आलं नाही, तुम्ही काय एवढे रागू नका. तुम्ही कितीही मोठे डोळे वटारले आणि तुम्ही कितीही डोळे लाल केले तरी जळून खाक व्हायला मी काय त्या रानातली बगडी नाही. महाराज तो साधू जितका गरम झाला होता जितका जागेवर आईस्क्रीम झाला, त्याला AC सुद्धा लावायची गरज पडली नाही, जागेवर गार झाला. त्याला वाटलं अरे तेव्हाचा काळ होता तो महाभारतातला काळ, तेव्हा फोन नाही, मिस कॉल नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, हिला कळलं कसं काय का आम्ही रानामध्ये बगड्या जाळल्या. तेव्हा त्याने विचारलं, देवी मी रानामध्ये बगडी जाळली हे तुला इथं कसं काय कळलं. तेव्हा त्या मातेने उत्तर दिलं, साधू मी पतिव्रत आहे आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, किंवा पतीची माता अनुसरित तो पतिव्रता. खऱ्या अर्थाने ती पतिव्रता असते जी पतीचं मत जाणून घेते, पतीची सेवा करते, पतीच्या मताच्या पुढे जात नाही, ती पतिव्रता असते. आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने सगळं ज्ञान आहे. हयातीमध्ये आईवडिलांची सेवा केल्यानंतर काय फायदा होतो हे तुम्हाला सांगायचे, ते लक्षात राहू द्या. आणि म्हणून सांगितलं की मी पतिसेवा असल्यामुळे माझ्याकडे ती खऱ्या अर्थाने बुद्धी आली आणि मला ते सगळं काही ज्ञान आहे. महाराज फक्त माझ्याकडेच हे ज्ञान नाही, मग आमच्या गावामधला तो मांस विक्री करणारा आहे म्हटले, त्याला सुद्धा सगळं कळतं त्रैलोक्यामध्ये काय चाललंय. अरे त्यालाही कळतं, हो म्हटले त्याला सुद्धा कळतं. त्याने सांगितलं मला सुद्धा त्या व्याधाकडे जायचं आहे, त्या मांस विक्रेत्याकडे जायचं आहे आणि जाणून घ्यायचं त्याला हे कसं काय कळतं. आणि म्हणून तिने त्याचा पत्ता दिला, अमुक अमुक धमुक धमुक, आणि तो त्या खऱ्या अर्थाने त्या व्याधाकडे निघाला. शोधत 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 त्या व्याधाच्या दुकानापर्यंत गेला. बघितलं तर दुकानावरती गर्दीच गर्दी. आता अलीकडे महाराज काजू बदामाच्या दुकानावर कधी गर्दी पाहायला मिळते का नाही माहीत नाही, परंतु ते उभं आडवं म्हटलं की लोकांना काय ते आवडतं मला माहीत नाही, पण त्या दुकानावरती खूप गर्दी असते असं म्हणतात.
तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय माहिती, मी तुमच्याकडूनच ऐकलेलं आहे म्हणून मला कळतं. आणि मग खऱ्या अर्थाने तिथं गेल्याच्या नंतर खूप गर्दी होती. भाना त्या ठिकाणी माशा बसलेल्या, वास येत होता उगाच. हा साधू तिथं जवळ गेल्याच्या नंतर पाहिलं, अरे आपण काय विचित्र ठिकाणी आलो म्हटले, अशा खऱ्या अर्थाने अमंगल ठिकाणी आपण आलो, इथं आपला काही फायदा नाही. आणि म्हणून त्याने त्या व्याधाकडे न जाताच तो माघारी फिरायला लागला. तेवढ्यात त्या व्याधाने आवाज दिला, अहो महाराज थांबा म्हटले, थांबा थांबा, तुम्ही माझ्याकडेच आला होता ना म्हटले, थांबा ना, मग मला ना भेटता कसं काय निघाले. तेव्हा तो ऋषी म्हटला, अरे मी याला भेटायला आलो, मी महाराज आहे हे याला कळलं तरी कसं काय. तेव्हा तो जवळ गेला, त्या व्याधाने आपलं सगळं आवरलं, बाहेर आला, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजजी आपण माझ्याकडेच आला होतात, माझ्याकडे काही काम आहे का, बोला ना बोला ना, तुम्हाला काही पाहिजे का, काही सेवा करू का तुमची, बोला काहीतरी. तेव्हा तो साधू म्हटलो, माझं जे काम आहे ते बाजूला राहू दे, मला बाकीचे प्रश्न पडले ते विचारतो, त्याचं उत्तर दे. तो व्याध म्हटला, बोला काय पाहिजे तुम्हाला, काय उत्तर पाहिजे. विचारलं, अरे बाबा मी तुझ्यासाठीच आलो, मी तुझ्याकडे काही काम म्हणूनच आलो, हे तुला कसं काय कळलं. बरं ते जाऊ दे, दुसरी गोष्ट, मी महाराज आहे हे तरी तुला कसं काय कळलं. तेव्हा त्याने सांगितलं, महाराज त्याची काळजीच करू नका तुम्ही, म्हणजे काय झालं, मला सगळं काही कळतं, त्रैलोक्यामध्ये जे जे घडतं ना ते मला कळतं. तुम्ही त्या रानामध्ये बगळ्या जाळल्या, इकडे त्या देवीकडे आलात, तिथे तिच्यावरती डोळे वटारले, तिने तुम्हाला माझा पत्ता दिला, हे सगळं काही मला कळतं म्हटले. अरे आम्ही रानात काय केलं, मग महाराज तुम्ही काय करता ते आम्हाला कळत नाही का. आता महाराज लोक व्हायरल व्हायला लागले यूट्यूबला, ते तुम्ही काय करता ते आम्हाला सगळं कळायला लागलं, त्यामुळे आता आम्हाला ते काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या साधूने सांगितलं, व्याधा एक प्रश्न विचारू, तुझ्याकडे हे सगळं ज्ञान आलं तरी कसं का रे, तुला त्रैलोक्याचं ज्ञान कळतं तरी कसं. तेव्हा ते व्याधाने उत्तर दिलं, माझे जे दैवत त्यांना म्हटले, त्या दैवतांची रोज मी निष्ठेने सेवा करतो, आणि निष्ठेने सेवा केल्यामुळे माझ्याकडे ही खऱ्या अर्थाने एवढी सामर्थ्य मला प्राप्त झालं, एवढी बुद्धी मला प्राप्त झाली. कोण आहे म्हटले तुझं दैवत, चला म्हटले आमच्या घरी, तुम्हाला माझं दैवत दाखवतो. तेव्हा तो व्याध त्या साधूला घेऊन आपल्या घरी गेला. मोडकं छप्पर वरून टाकलेलं, ती मुडकी झोपडी होती, त्या झोपडीला कुडाची केलेलं तो दरवाजा, आणि तो दरवाजा त्यांनी उघडला. आतमध्ये 2 खाटा मांडलेल्या होत्या, एक डावीकडे होती एक उजवीकडे होती. डाव्या खाटेवरती आईला झोपवलेलं होतं, उजव्या खाटेवरती वडिलांना झोपवलेलं होतं, आणि दाखवलं बोट करून, महाराजजी हे 2 आमचे दैवत आहे, आणि रोज मी सकाळी उठतो, माझा नित्यनेम आवरतो, या दैवतांची पूजा करतो, दर्शन घेतो, आणि पुन्हा माझ्या खऱ्या अर्थाने कामं करता निघून जातो. तिकडून आलो की पुन्हा त्या दैवतांचं हातपाय धुतो, त्यांचं दर्शन घेतो, हेच माझं नित्याचं काम आहे. या दैवतांमुळे मला त्रैलोक्यामध्ये काय चाललं ना त्याचं ज्ञान घडतं. विठ्ठल विठ्ठल. अर्थात माता पित्यांच्या हयातीमध्ये जर आम्ही त्यांची जर सेवा केली तर आम्हाला इतका मोठा लाभ होतो. याचे पुढचं उदाहरण देऊनच टाकतो चालतीवर. खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे भगवान परमात्मा आज आम्हाला पंढरपूरला पाहायला भेटतो ना, ते पंढरपूरचे साधू, मोठे महात्मे, खऱ्या अर्थाने भक्त पुंडलिक, त्यांनी आईवडिलांची सेवा केली, आणि आईवडिलांच्या सेवेमुळे काय झालं तर तो भगवान परमात्मा गोकुळावरून पंढरपुरा आला. पुंडलिकाच्या भावर्ता गोकुळी होणे झाला, गोकुळे होणे आला, पुंडलिकाच्या भावर्ता गोकुळी गोकुळी होणे झाला, येता गोकुळी होणे झाला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे आला येता, गोकुळी होणे आला येता, गोकुळी होणे आला येता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे आला एका, गोकुळे होणे आला एका, गोकुळे होणे आला एका. त्या पुंडलिकासाठी तो भगवान परमात्मा गोकुळावरून आला. पण कशामुळे आला तर माता पित्याची सेवा केली म्हणून तो आला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माता पित्यांच्या हयातीत जर आम्ही त्यांची सेवा केली तर आम्हाला इतका मोठा लाभ प्राप्त होतो. त्याच्या पुढे बोलू. काही म्हणाल महाराज आम्हाला माता पिताच नाही राहिले, ते लवकर गेले, आणि मग आम्ही काय करायचं तर ऐका, माता पिता गेल्याच्या नंतर सुद्धा जर आम्ही त्यांच्या प्रित्यर्थ जर चांगल्या प्रकाराने पितृदान पिंडदान केलं, तर्पण केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं तरी आम्हाला फायदा होतो. जर आम्ही अशा प्रकारचे जर सोहळे केले ना तर ते पितर आम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ
आशीर्वाद देती तुका मने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते तया कोणा कल्याण इच्छिते तया कोणा तुका मने पितृ आशीर्वाद देते तुका मने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते तया कोणा इच्छिते तया कोणा तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते तया कुळा कल्याण इच्छिते तया कुळा मने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते तया कोणा कल्याण इच्छिते तया कोणा तुका मने पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिते तया कुळा. ते गेल्याच्या नंतर जरी आम्ही त्यांचे अशा प्रकारे जर सोहळे केले ना, मला तरी वाटतं आज हा सोहळा पाहिल्याच्या नंतर रमण बाबा सुद्धा स्वर्गातून खऱ्या अर्थाने परिवाराला आशीर्वाद देत असतील. अरे माझ्या मुलांनी माझ्या मुलीने किती सुंदर अशा प्रकारचा माझा सोहळा केला वा, आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते सुद्धा वरून आशीर्वाद देत असतील. त्यांना आनंद होत असेल की बाबा माझा परिवार इतका सुंदर सोहळा माझ्या प्रित्यर्थ साजरा करतोय. आणि म्हणून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं कल्याण झालं पाहिजे ते पितर आम्हाला आशीर्वाद देत असतात. आणि म्हणून त्यांच्या हयातीत आम्ही सेवा केली तर आम्हाला तो लाभ भेटतो, आणि त्यांच्या नंतर आम्ही जर त्यांची हे सोहळे केले, त्यांची सेवा केली तर आम्हाला हा लाभ मिळतो. आणि म्हणून हे सोहळे केले पाहिजे. आज माझ्या अभंगाचा विषय आहे, अभंगाचा पहिला शब्द आहे शेवट. खऱ्या अर्थाने आज दुग्ध शर्करा योगी महाराज काय एका देशभक्ताचं पुण्यस्मरण आहे. आणि दुसरा योग कोणता तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. हा दुग्ध शर्करा योग आहे. ह्या गोष्टी सहजासहजी घडत नाही, हे योगच यावे लागतात. या गोष्टी ठरून नाही येत, या गोष्टी योगाने प्राप्त होत असतात. आणि म्हणून हा दुग्ध शर्करा योग आहे. आजच्या अभंगाचा पहिला शब्द आहे शेवट. खरं तर शेवट शब्द ऐकला की आमच्या अंगाला काटा येतो. काय आमच्या अंगाला काटा येतो बाबा. आम्ही शेवट शब्द तोंडात सुद्धा काढत नाही. आम्हाला शेवट शब्द फक्त तिकडं स्मशानभूमीमध्ये गेलं की मगच ऐकायला बरं वाटतं की बाबा त्यांचा शेवट झाला. पण ज्ञानोबा म्हणतात आगा मर हा बोलू न साहती. मर शब्द जरी म्हटला तरी कोणाला आपण जर काय म्हटलं ना तू तिकडंच मर, त्याला राग येतो महाराज. अरे मला मर म्हणतो, तू मरणार नाही का? मरणार आहे, पण तरी जिवंत म्हणी मर हा शब्द ऐकला तर राग येतो महाराज. म्हणजे शेवट हा शब्द जरा ऐकायला कठीण वाटतो, पण तुकोबरायांनी आज तो शेवट अभंगाच्या सुरुवातीला वापरला. विठ्ठल विठ्ठल. का तुकोबरायांनी हा शब्द शेवट वापरला असेल तर ऐका, जीवनामध्ये प्रत्येकाचा शेवट होणार आहे. जीवनामध्ये प्रत्येकाचा शेवट होणार आहे. जो जन्माला आला त्याचा एक ना एक दिवस शेवट, त्याचा एक ना एक दिवस मृत्यू निश्चित आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. देहाच्या गावामध्ये आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू हे दोन सोहळे होतच असतात. ऐका, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्म आणि मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. मोठ्या मोठ्यांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला महाराज, वशिले चालले नाही. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळ एकही नव्हता. राजा दशरथाचा विचार करा, आयुष्यभर त्या भगवान रामासोबत राहिले. अंतकाळच्या वेळेला पाणी पाजण्याकरता सुमंत नावाचा प्रधान समोर आला. स्वतःचा मुलगा जवळ नव्हता, मरावं लागलं. मातुलो यस्य गोविंद पिता यस्य धनंजय. हा अर्जुनासारखा वीर योद्धा ज्याचा पिता होता भगवान श्रीकृष्णासारखा द्वारकाधीश भगवान परमात्मा ज्याचा मामा होता, त्याही अभिमन्यूला मरावं लागलं. ऐका, मोठे मोठ्यांनी वशिले लावायचा प्रयत्न केला मरण टाळण्याकरता, मरण टाळता आलं नाही. त्या गरुडाच्या बाबतीमध्ये एक कथा येते. त्या गरुडाने सुद्धा आपल्या आईचं मरण टाळण्याकरता प्रयत्न केला होता. गरुडाची आई ती विंता माता. जेव्हा कळालं आपल्या आईला स्वप्न पडतंय, यमदूत स्वप्नामध्ये येत आहे, आणि भगवंताला विचारलं आईचं मरण टाळण्याकरता मी काय करू? भगवंताने सांगितलं मरण टळणं शक्य नाही, पण तुला उपाय सांगतो, करून बघ. भगवंताने सांगितलं जा हिमालयाच्या पायथ्याला अमरनाथ नावाची गुफा आहे, त्या गुफेमध्ये आईला नेऊन ठेव म्हटले, तुझ्या आईला मृत्यू येणार नाही. गरुडाने आपल्या विंता मातेला आईला घेतलं, हिमालयाच्या पायथ्याला घेऊन गेला, अमरनाथ नावाच्या गुफेमध्ये ठेवलं. महाराज तिथं घेऊन गेला गरुड, तेवढ्यात यमदूत तिथं आले, आईला घेऊन जायला लागले. गरुडाने विचारलं का रे, आईचं मरण टाळण्याकरता मी आईला इथं घेऊन आलो, तुम्ही तर इथून घेऊन चालले. तेव्हा ते यमदूताने उत्तर दिलं, बाबा गरुडा तुझ्या आईचं मरण इथंच होतं, बरं झालं तुझ्या आईचं मरण तूच आमच्याजवळ आणून
ठेवलं, मरण चुकत नाही. त्या व्यासांनी, एक चिरंजीव म्हणून ओळखले जातात व्यासांनी आपल्या दासाचं, आपल्या शिष्याचं मरण टाळण्याचा प्रयत्न केला होता. दासाला सोबत घेतलं आणि गेले त्या मृत्यू लोक, त्या खऱ्या अर्थाने नरकामध्ये. गेल्याच्या नंतर सुरुवातीला यम भेटली. जय हरी घातला, रामराम घातला. यमाने विचारलं, का हो व्यासजी तुम्ही इथं कशा करता आले? म्हटले माझ्या शिष्याचं, माझ्या दासाचं मरण टाळायचं आहे म्हटले. यमाने सांगितलं, व्यास महर्षी हे शक्य नाही. म्हटले का? ते खातं आमच्याकडे नाही म्हटले. मग हे खातं कोणाकडे? आमच्यावरती काळ नावाचा देवता बसलेली आहे, तिच्याकडे जा म्हटले. बरं, त्या काळ नावाच्या देवतेकडे गेले. काळ नावाच्या देवतेकडे गेल्याच्या नंतर त्या काळ नावाच्या देवतेला सांगितलं की बाबा माझ्या दासाचं मरण टळलं पाहिजे. आणि मग सांगितलं की ते खातं आमच्याकडे नाही बाबा. म्हटले मग कोणाकडे? आमच्यावरती बॉस बसलेला आहे, आमच्यावरती बॉस बसलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने असं करत 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 जेव्हा ते शेवटी बघतात की आपल्या दासांचं काही टिकावं लागत नाही, आपल्या दासाचं मरण येऊ शकतं, असं म्हणताच बाहेर त्या दासाला ठेवलेलं होतं वडाखाली. त्या वडाचं झाड त्या दासावरती पडलं आणि दास त्या ठिकाणी मृत्यू पावला. बाहेर येऊन पाहतात तर दास मेलेला होता. लक्षात आलं आपण मरण टाळण्याकरता प्रयत्न केला, पण मरण काही दासाचं चुकलं नाही. अर्थात मोठ्या मोठ्याने प्रयत्न केला मरण टाळण्याकरता, पण मरण टाळता आलं नाही. का? जो जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागतं. पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची मरते उपजते सवेची मरते उपजते सवेची उपजला पिंडा मरण सांगाते मरते उपजते मरते उपजते सवेची मरते उपजते सवेची. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची. वा सोपान बाबा. मरते उपजते सवेची. उपजला पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची मरते उपजते सवेची. उपजल्या पिंडा मरण सांगाते. जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. खऱ्या अर्थाने जन्म आले बाळ त्याची वाट पाहे. किती गेले हो, आजा पंजापासून वर्णन केलं तर आमच्या मेला पंजा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. देखत देखत नातू देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. बाप मसना गेला. देखत देखत नातो देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. किती गेले? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू. जो असं म्हणणार आहे तोही तैसा झाला. 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे त काल के फासी. अरे किती गेले? देवांना सुद्धा जावं लागलं. येथ नाही वरू आले अवतार एरते पामर जीव. किती देवांनी अवतार घेतला, त्यांना सुद्धा एक दिवस अवतार कार्य संपवावं लागलं. आणि म्हणून जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचं आहे. उपजले ते नासे नासेले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जन्माला येणं मरणं आद्य गुरु शंकराचार्य आपल्या शंकर भाषेमध्ये गोड दृष्टांत देतात. काय दृष्टांत देतात? की किती गेली किती गेली. आणि जीवनाचं राडगाडगं कसं आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात पुन्हा जन्माला येणं, पुन्हा गर्भवासात दुःख भोगणं, पुन्हा त्या मरणाला प्राप्त होणं, अशा प्रकारे हे राडगाडगं चालू असतं. अर्थात जो जन्माला आला त्याला मरायचं आहे. पण ऐका महाराज, जन्माला आल्याच्या नंतर जर मरायचं आहे तर मग आम्ही याच्यामध्ये काही बदल करू शकतो का?
तर असं सांगितलं जातं, आम्ही मृत्यू टाळू शकत नाही पण मृत्यू सुधारू शकतो. ऐका, मृत्यू टाळू शकत नाही पण तो मृत्यू सुधारू शकतो. का? तर मृत्यू येणं, मरण ही एक प्रकृती आहे. ऐका, मरण ही एक प्रकृती आहे. मरण नको म्हणणं ही विकृती आहे आणि ते मरण सुधारणं ही खऱ्या अर्थाने संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मरण ही प्रकृती असल्यामुळे मरण येणारच आहे, परंतु मरण सुधारणं ही आमची संस्कृती असल्यामुळे ते मरण सुधारण्याचं काम आमच्या हातामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. मरण कसं सुधारायचं? तर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आल्याच्यानंतर त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. त्या माध्यमातून आपलं मरण सुधरू शकतं आणि आपण त्याकरता सावध झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचं मरण खऱ्या अर्थाने आमचा शेवट गोड होण्याकरता आम्ही अनेक प्रकाराने अट्टहास केला. का? तर आमचा शेवट गोड झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. राजसाठी केला होता अट्टहास, राजसाठी केला होता राजसाठी केला होता अट्टहास, राजसाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड तुकोबाराय म्हणतात, आम्ही तो अट्टहास केला. कशा करता? तो शेवट गोड होण्याकरता. खरं तर आम्ही किमान संतांकडे पाहून तरी किमान जरा सावध झालं पाहिजे. जसं संत मंडळी सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तसं आम्ही सावध झालं पाहिजे. कसं सावध झालं पाहिजे हो? आमची गाडी जर चालू असेल आणि आमच्या समोर जर एखादी गाडी चालू असेल, जसं स्पीड ब्रेकर आल्याच्या नंतर तो ब्रेक दाबतो, मग पुढच्याने ब्रेक दाबल्यानंतर आम्ही पाठीमागून काय केलं पाहिजे? स्वप्न बाबा एक्सिलेटर दिलं पाहिजे का? नाही, आम्ही सुद्धा ब्रेक दाबला पाहिजे. जर समोरचा जर मरत असेल तर आम्ही सुद्धा कुठेतरी सावध झालो पाहिजे. आम्ही मोठ्यांची यादी पाहिली, आजा मेला, पंजा मेला, बाप म्हणसा गेला, 9बी मर गए, 10बी मर गए, इथं कोणीच राहिलं नाही. आम्ही त्यांची यादी पाहिल्याच्या नंतर ते पाहत असताना आम्ही सावध झालो पाहिजे. सावध त्यागून आकारे नावा सावध त्यागून, आकारेण भासावद त्यागूने, कारेण भासावद त्यागूने. हा एक पाहत साय काची दाने सावध त्यागूने, कारे नवा सावध त्यागूने, कारे नवा. एक पाहत सा एकाची दाने सावध त्यागूने, सावध त्यागूने, कारे नवा. अरे आम्ही एकाची दहन पाच नाही, त्याचं मरण पाहिल्याच्या नंतर ते गेल्याच्या नंतर आम्ही सावध झालो पाहिजे. कसं सावध झालो पाहिजे? पंचतंत्रामध्ये सुंदर कथा आलेली आहे. ती कथा असं सांगते, एक वाघ, एक कोल्हा आणि एक गाढव तिघांनी शिकार केली. शिकार कशाची केली? तर हरणाची केली. महाराज, मध्यंतरामध्ये ते गाणं आलं. ते गाणं आल्याच्या नंतर मी जरा कन्फ्यूज झालो की बाबा नेमकी वाघाने हरणाची केली का हरणाने वाघाची केली? ते गाणं कोणतं? एका वाघाची शिकार एका, हां ते असं काहीतरी आहे. म्हणजे तिथून मी कन्फ्यूज झालो. तसं ऐकलं होतं की वाघाने हरणाची शिकार केली होती, पण ते गाणं जरा उलटं आलं. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही, ते जाऊ दे, त्यांचं चालूच राहतं. 1-2 वर्ष चालतं, नंतर बंद पडून जातं. आपलं कायमस्वरूपच आहे, नाही का? आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते वाघ, कोल्हा आणि त्या गाढवाने, आता वाघाने कसं काय गाढवाची संगत केली ते मला माहीत नाही वाघ दादा, पण मग जाऊ द्या मारतं, ठीक आहे. तर त्या तिघांनी मिळून हरणाची शिकार केली आणि हरणाची शिकार केल्याच्या नंतर वाघाने सांगितलं, गाढव दादा आपण एवढी मोठी शिकार केली, म्हटलंय सावध कसं व्हायचं ते मी तुम्हाला सांगतो, ऐका.
फक्त दृष्टांत घेऊ नका, त्याचा सिद्धांत ऐका. गाढव दादा म्हटले, आपण एवढी मोठी शिकार केली, तुम्ही याचे वाटे करा म्हटले. आपण 3 जण आहे, आता ते 3 जणांचे आणि ते वाटून बरोबर घेतील, आपण काय काळजी करायची नाही. आता ते आपल्याकडून घेऊ नये तर कोणाकडून घेऊ, फक्त आपण पाहत राहायचं. हां, तर मग तर कांद्याचा परिणाम हाची. तर मग त्यांनी सांगितलं, गाढव दादा तुम्ही आता वाटे करा, आपण वाटून घेऊ. तर त्या गाढवाने, आता गाढवाने काही पंचायती करायची गरज आहे का हो? अगोदरच एवढे प्रकरण अंगलट येऊ राहिली, त्याच्यामध्ये सरपंचाचं आलं, ते मस्त प्रकरण चालू आहे नाही का. आणि मग ते विचार करायचा नाही म्हणून ते गाढवाने, ठीक आहे वाघ दादा आपल्याकडे एवढा मोठा मान आला, आता ज्याच्याकडे मान येतो तो फुकतो महाराज, म्हणजे त्याच्यामध्ये गाढव, त्याला आखलीचा पत्ता नाही. त्याने घेतला तो मान, ठीक आहे म्हटले मी वाटे करतो. ते गाढव गेलं वाटे करण्याकरता, त्याने वाटे केले. वाटे कसे केले? 3 वाटे समान केले. ऐका, 3 वाटे समान केले, समान वाटे केले. पुन्हा आला ते वाघाकडे, वाघ दादा आपले वाटे झाले म्हटले. झाले? हो झाले म्हटले, चला पाहायला. वाघ आणि कोल्हा त्या गाढवासोबत आले, वाटे बघितले. जसे 3 वाटे समान पाहिले, वाघ लालबुंद झाला महाराज. त्याने डोळे वाटारले, कपाळावरती आड्या आणल्या आणि लालबुंद झाला, डोळे लाल जटक केले. तुला काही अक्कल आहे का म्हटले. मला पाहून ते हरिण घाबरलं म्हटले. मीच पुढाकार घेतला, मीच त्या हरणावरती झेप घेतली, मीच त्या हरणाचा गळा तोडला, मीच त्या हरणाला फाडलं आणि मीच हरणाला लिहून आणून टाकलं. तुम्ही दोघं फक्त पाहत राहिले तरी माझ्याबरोबरीने वाटा घेता म्हटले. वाघ तापला महाराज. आणि वाघ तापला. वाघ म्हटला, गाढवा तुला काही अक्कल आहे का म्हटले. गाढव तो गाढवच राहिला, अजून तुला अक्कल आहे ना. मी एवढे कष्ट केले आणि मला तुमच्याबरोबरीचा वाटा, 3 वाटे समान केले, मला जास्तीचा वाटा देता आला नाही का. वाघाने महाराज त्या तापल्या भरामध्ये गाढवाचं नरडच पकडलं. नरडं पकडलं आणि रक्त ओढायला सुरुवात केली. गाढव म्हटलं, वाघ दादा सॉरी, माफ करा माफ करा माफ करा. करता करता एकदाचा गाढव संपवला. गाढव संपला. हे कोणी पाहिलं? कोल्ह्याने. तुम्ही ऐकू राहिले का? हां, कान देऊन ऐका कोल्ह्यासारखी. वाघ ते कोल्ह्याने ते पाहिलं, काय गाढव संपलं. पण त्याने फक्त पाहिलं गाढव संपलं, पण मनामध्ये विचार केला गाढव कशामुळे संपलं. मी तुम्हाला सावध कसं व्हायचं ते सांगतोय. गाढव कशामुळे संपलं हे त्याने पाहिलं कोल्ह्याने, आणि मग कोल्ह सावध झालं. वाघ दादा कोल्ह्याकडे आले. कोल्हे दादा बस म्हटले, आपण आता 2च जण. मालाचा विचार केला तर एवढा मोठा बडगंज माल आपल्यासमोर पडलाय म्हटले. करा म्हटले कोल्हे दादा तुम्ही वाटप. आणि मग कोल्हे दादाकडे वाटप दिला. कोल्हे दादाने वाटे करायला सुरुवात केली. कोल्हे दादाने काय केलं? गाढवासारखं नाही केलं, समान वाटे नाही केले. मग कोल्ह्याने 71% वाटा साईडला केला आणि 29% वाटा साईडला केला. जसे देवाने तो वाटा केलेला आहे, कोणता? भूभाग आणि जलभाग. तसा गाढव त्या कोल्ह्याने सुद्धा वाटा केला. 71% बाजूला काढला आणि 29% बाजूला काढला. आला वाघाकडे. वाघ दादा झाले म्हटले आपले वाटे, झाले चला पाहायला. वाघ ते वाटे बघण्याकरता समोर आला. बघितलं, एका बाजूला वाटा जास्त दिसतोय, एका वाटेला बाजूला वाटा कमी दिसतोय. अरे कोल्हे दादा असे काय वाटे केले म्हटला. बरोबर केले ना वाघ दादा? बरोबर केले. कसं काय बरोबर केले म्हटलं. अहो बरोबर केलं, हा 71% भाग आहे म्हटला आणि हा 29% भाग आहे. अरे पण नेमके कोणता वाटा कोणाचा आहे? तेव्हा त्या कोल्ह्याने सांगितलं, वाघ दादा हा जो मोठा 71% वाटा दिसतो ना तो आपला आहे म्हटले, आणि मग हा 29% छोटा वाटा तो दिला तर ह्या पामराचा आहे म्हटली, दिला तर ह्या पामराचा आहे. तेव्हा वाघाने प्रश्न केला त्या कोल्ह्याला, का रे कोल्हे दादा एवढा मोठा माल आपल्याकडे पडलेला होता, ठरवलं असतं तर आपण निम्मे निम्मे सुद्धा वाटे करू शकलो असतो, तुला अर्ध मला अर्ध घेता आलं असतं, तरी तू असं न करता मोठा वाटा मला दिला आणि छोटा वाटा तुला, असं का केलं? तेव्हा त्या कोल्ह्याने उत्तर दिलेलं सुंदर आहे. ऐका सावध कसं झालं कोल्हा. कोल्हा म्हटला, वाघ दादा सारखे वाटे करून मरायला मी काय गाढव आहे का म्हटला. विठ्ठल विठ्ठल. जसं वाघाने गाढव फाडला, कशामुळे फाडला ते पाहून कोल्ह सावध झालं, तसं आपण सुद्धा पुढचा गेला ना मग आपण मागच्याने सावध राहिलं पाहिजे आणि ते मरण सुधारवलं पाहिजे. तुकोबरायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तो अट्टहास केला, आणि अट्टहास केल्यामुळे अट्टहास कशाचा होता? तो शेवट गोड होण्याचा होता. का हो तुकोबराय, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्टहास केला, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न केला, तुमच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करत असताना तुम्ही सावधही राहिले. मग सावध होत असताना, अट्टहास करत असताना, तो शेवट तुमचा गोड होत असताना तुम्ही नेमकी तुमचा शेवट झाला, पण तो कसा झाला? अभंगाचं प्रथम चरण. वा ज्ञानू दादा.
शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तबला शेवट तबला शेवट तबला शेवट तबला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा प्रभू गोड झाला माझा प्रभू गोड झाला आलो निज मायेरा आलो निज मायेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो नेजाच्या माहेरा आलो नेजाच्या माहेरा शेवट तो बला माझा झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला वा गोड चाल गायली. आणि ही संस्थेची परंपरा आहे डबल चाल उचलणं नाही का. नाही प्रमाणाला किमान चरणाला तरी उचलली पाहिजे. शेवट तो भला तुकोबाराय म्हणतात आमचा शेवट झाला पण तो शेवट होत असताना कसा झाला भला झाला भला आणि चांगला झाला खूप गोड झाला बहु गोड झाला. महाराज शेवट तर प्रत्येकाचा होत असतो पण तो प्रत्येकाचा शेवट भला होईल हे सांगता येत नाही. काहींचा शेवट गोड झाला तर भला नाही झाला काहींचा शेवट भला झाला तर गोड नाही झाला काहींचा गोडही नाही झाला आणि भलाही नाही झाला आणि काहींचा गोडही झाला आणि भलासुद्धा झाला. ज्यांचा गोड झाला आणि भला झाला त्यामध्ये संत मोडतात. विठ्ठल विठ्ठल. ऐका आपली वेळ आता संपत चाललेली आहे आणि म्हणून जरा थोडंसं चालतीवर बघत चालू आपण. जेवढे सुटतील तेवढे सोडू आणि जेवढे चरण सुटतील तेवढे सोडू. बरोबर आहे की नाही. आलं असं लक्षात. जेवढे चरण सुटतील तेवढे सोडू आणि जेवढे सुटतील तेवढे जेवढे नाही सुटणार तेवढे सोडून देऊ. काही हरकत नाही. ती एक कोटी वेदांत वाचस्पती वेदांतांना खऱ्या अर्थाने जगन्नाथांना पवार म्हणून होऊन गेले. ते गोड कोटी करायचे बरं का. गोड कोटी करायचे. 2017ला जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव चालू होता. त्यामध्ये अण्णांचं कीर्तन होतं आणि कीर्तनाला त्या वायुनंदनवाल्याने 2 माईक लावले होते. 2 माईक होते. निम्म्या कीर्तनापर्यंत त्यांनी ॲडजस्ट केलं त्या माईकवरचं पण 2 माईक होते. निम्म्या कीर्तनामध्ये त्या अण्णांच्या लक्षात आलं एक माईक चालू आहे आणि एक माईक बंद आहे. अण्णांनी तिथं कोटी लावली. अण्णा म्हटले माझ्यासमोर 2 माईक आहे म्हटले. विकास दादा माझ्यासमोर नाही एकच आहे आता. माझ्यासमोर 2 माईक आहे म्हटले पण एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे म्हटले. काय एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. कळलं असेल त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही कळलं त्यांना जेवण कीर्तनानंतर जेवणाची व्यवस्था आहे. ऐका शेवट झाला पण शेवट कोणाचा होतो हे एकदा पाहिलं पाहिजे. ऐका ज्यांनी भगवंताची सेवा करत करत खऱ्या अर्थाने आपला मृत्यू खऱ्या अर्थाने आपला देह सोडला ना त्यांचा शेवट झाला. ऐका ज्यांनी भगवंताच्या हातून मृत्यू पावले त्यांचा शेवट गोड झाला. जे भगवंताला पाहत पाहत गेले त्यांचा शेवट गोड झाला. जे धर्माचं रक्षण करत करत गेले त्यांचा शेवट गोड झाला. जे देशाची सेवा करत करत गेले त्यांचा शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं सांगण्याच्या अगोदर एक शंका बाजूला करू आणि मग पुढं चालू. शेवट होणं म्हणजे नेमकी शेवट कोणाचा होतो तर शेवट हा खऱ्या अर्थाने देहाचा नाही होत तर शेवट हा खऱ्या अर्थाने आपल्या
आयुष्याचा होतो, आपल्या ज्ञानाचा होत असतो. ऐका, खरं तर आपल्याला 3 देह मिळाले. एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि एक कारण देह. स्थूल देहाचा विचार केला तर स्थूल देहाचा शेवट हा मृत्यूने होत असतो. मृत्यू आणि शेवट याच्यात बदल आहे. स्थूल देहाचा शेवट हा मृत्यूने होत असतो. सूक्ष्म देहाचा शेवट हा बाद होऊन होत असतो आणि कारण देहाचा शेवट हा खऱ्या अर्थाने नाश पावत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शेवट होणं म्हणजे मृत्यू होणं नाही. मृत्यू ही वेगळी संकल्पना आहे आणि शेवट होणं ही वेगळी संकल्पना आहे. का तर तुकोबरे आज म्हणतात माझा शेवट झाला. आणि आपण जर शेवट शब्दाचा अर्थ जर मृत्यू घेतला तर ज्याचा मृत्यू झाला तो सांगायला शिल्लक राहील का हो? नाही. आणि ज्याचा मृत्यू झाला तो जर म्हणायला लागला माझा शेवट झाला तर ऐकणारा शिल्लक राहील का? नाही राहणार ना. अहो, एखादा माणूस जर आला आपल्याकडे म्हटला माझा मृत्यू चांगला झाला, ऐकणार शिल्लक राहील? तात्या, बापू, नाही शक्य. बाबा गोड उदाहरण सांगायचे. आळंदीच्या पाठीमागे चाकण घाटी. एक मनुष्य चाकणवरून आला म्हटले आळंदी फाट्यावरून आणि त्याचा घाटाच्या पाठीमागे आला. आणि घाटाच्या पाठीमागे आल्याच्या नंतर त्याला संध्याकाळची वेळ होती, अमावस्याचा दिवस होता, रात्रीचे 12 वाजले आणि त्याच्या लक्षात आलं अरे लहानपणापासून तर आत्तापर्यंत मी ऐकत आलो या घाटामध्ये काहीतरी आहे. काहीतरी कळतं तुम्हाला? ते बादणारं वडाच्या झाडाखाली असतं ते त्याच्या लक्षात आलं की असं म्हणतात लहानपणापासून ऐकत आलो ह्या घाटामध्ये त्या वडाच्या झाडाखाली काहीतरी, त्या टनमध्ये वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाखाली काहीतरी, ते लोक तिथं फोटो काढायला थांबतात तिथं दिवसाचे. हां, तिथं काहीतरी आहे म्हटले. आणि मग रात्रीची वेळ होती, तो घाबरला. त्याच्या लक्षात आलं अरे आपण पुढं जाणं चुकीचं आहे. आणि म्हणून घाबरल्याच्या अवस्थेमध्ये तो आता वाट पाहायला लागला. कोणतरी पाठीमागून येईल, आपल्याला जोडीदार भेटेल आणि मग त्याच्यासोबत आपण गप्पा मारत मारत आळंदीला निघून जाऊ. ऐका, जेव्हा माणसाकडे सुख असतं ना तेव्हा माणूस ते सुख एकटंच भोगायला बघतो, एकटाच त्या सुखाचा आनंद घ्यायला पाहतो. पण जेव्हा माणसाकडे दुःख येतं ना तेव्हा माणसाला असं वाटतं या दुःखामध्ये अजून कोणतरी वाटेदार आपल्याला पाहिजे. जेव्हा सुख असतं ना, जेव्हा आमच्याकडे दुःख असतं ना तेव्हा देवा तूच आमचा मायबाप. जेव्हा आम्ही दुःखात असतो देवा बस माझ्याकडे इतकं मोठं दुःख आहे, देवा बस तूच आता आमचा मायबाप. जेव्हा आमचं दुःख दूर जातं आणि आमच्याकडे सुख येतं ना मग देवा मी तुझ्या बापाचाही बाप. ही आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याला सुद्धा वाटलं आपल्याकडे दुःख आहे, आपल्याला भीती वाटते, कोणतरी पाठीमागून आला पाहिजे, आपलं दुःख वाटून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो त्याची वाट पाहत पाहत थांबला. तितक्यात पाठीमागून एक माणूस चालत येत होता. याने पाहिलं आपल्याला जोडदार कोणतरी भेटला. तो जोडदार जवळ आला, रामराम श्यामश्याम झाला, जय हरी झाला. अहो कुठं निघाले? मी आळंदीला निघालो. तुम्ही? तो समोरचा म्हटला मीही तुम्ही चालले तिकडंच निघालो. त्याने आळंदी नाव तोंडामध्ये घेतलं नाही. कोणी? तो मागून येणार आहे नाही. ठीक आहे म्हटले, आपण दोघं एकाच ठिकाणी चाललो, चला म्हटले. दोघं जण गप्पा मारत मारत निघाले. तेव्हा तो मागून आलेला होता. त्यांनी त्या पुढच्याला विचारलं का हो मी 5-10 मिनिटापासून दूरवरून तुम्हाला पाहत होतो, तुम्ही एका जागेवरती उभे होतात, का उभे होतात? तेव्हा त्याने सांगितलं का हो तुम्हाला माहीत नाही का? म्हटले. म्हणे काय? अहो या घाटामध्ये त्या वडा झाडाखाली ते असतं म्हणे आणि त्याने अनेक जणांना झापटलेलं आहे म्हटली. ते अनेक जणांना लागू झालं, ते असतं म्हणे, तुम्हाला माहीत नाही का? तेव्हा तो मागून येणारा जो होता ना तो म्हटला मला तरी काय माहीत, मला मरून 1 महिना झाला ना. म्हटले विठ्ठल विठ्ठल. कळलं तुम्हाला? आता मला मरून 1 महिना झाला असं ऐकल्याच्या नंतर जो जीवन खरा आहे तो जिवंत राहिला असेल का? त्याने तेव्हा डोळे चांदीचे केले आणि गेला तो. हां, माझा दृष्टांत संपला. अर्थात मृत्यू हा सांगता येत नाही. जो म्हटला माझा मृत्यू चांगला झाला, माझा शेवट मृत्यू चांगला झाला तर ते ऐकायला कोणी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून शेवट शब्दाचा अर्थ मृत्यू होत नाही, तर शेवट शब्दाचा अर्थ हा वेगळा होत असतो. जे देवासाठी गेले त्यांचा शेवट गोड झाला. जे देवाला पाहत पाहत गेले त्यांचा शेवट गोड झाला. करा विचार त्या जटायूचा. जेव्हा त्याचे पंख छाटले रामायणामध्ये, तो जटायू माझ्या प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती पडलेला होता. भगवंताकडे पाहत पाहत मरण पावला. खऱ्या अर्थाने त्या गरुडाचा शेवट गोड झाला. खऱ्या अर्थाने काही देवाच्या चरणात विलीन होऊन गेले. देवाच्या चरणातून भक्तिमती मीराबाई वृंदावनला गेल्या देव पाहण्याकरता आणि भगवंताच्या मूर्तीमध्ये प्रविष्ट झाल्या. त्यांचा शेवट गोड झाला. काहींचा शेवट भगवंताच्या हातून मृत्यू पाहून शेवट गोड झाला. रावण असेल, कुंभकर्ण असेल, कंस असेल, देवाच्या हातून देवाने बाण मारला, देवाने त्यांच्यावरती वार केला, मरण पावले, पण देवाच्या हातून मरण पावले, त्यांचा शेवट गोड झाला. काही धर्मासाठी गेले, त्यांचा शेवट गोड झाला. आज ज्यांचा राज्याभिषेक सोहळा आहे, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात घालून हात मोडील जात ही जात मराठ्याची, ते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज.
त्यांचा शेवट बघा कसा झाला. धर्मासाठी अंगावरती एक जागा शिल्लक राहिली नव्हती, ज्या जागेवरती त्या बादशाने लचके तोडलेले नव्हते. प्रत्येक जागेवरून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या. शेवट जीभ कापली. मन मी तुमच्या धर्मात येईल नाही म्हणणार, मी मराठा धर्मामध्ये राहील, हिंदू धर्मात राहील, हिंदू म्हणून मरेल, हिंदू म्हणून मरण पत्करेल, पण मुसलमान म्हणून जगणं स्वीकारणार नाही, ही भावना होती. शेवटी जीभ कापली, कान कापल्या गेले, कानामध्ये लाल बुंद पाणी ओतलं गेलं, कडक पाणी ओतलं गेलं, डोळे काढावं लागली, सळ्या घातल्या, लालबुंद सळ्या डोळ्यामध्ये घातल्या. मला तरी वाटतं धर्मवीर संभाजी महाराजांचा मृत्यू पाहिल्याच्या नंतर त्या मृत्यूला सुद्धा रडू आला असेल. इतका वाईट स्थितीने, इतका वेगळ्या पद्धतीने त्यांना मृत्यू आला. पण ऐका, मृत्यू जरी हा कठीण प्रसंगाने आला असेल, पण त्यांचा शेवट मात्र गोड झाला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, धर्मासाठी लढले, धर्मासाठी जगले, धर्म सोडला नाही, त्यांचा शेवट गोड झाला शेवट. त्या भगतसिंग राजगुरूंचा शेवट गोड झाला. महाराज देशासाठी गेले. गुरु गोविंद सिंगांचे 2 मुलं होते, एक 10 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षाचा मुलगा. जेव्हा यौवनांनी त्यांना पकडलं, आपल्या राजाच्या समोर, बादशाहसमोर उभं केलं, सांगितलं, महाराज हे 2 कोवळे गोंडस मुलं आपल्या सैन्यामध्ये भरती करण्याकरता आम्ही घेऊन आलोय म्हटले, यांना घ्या भरती करून. बादशाहने सांगितलं यांना भरती करून घेऊ, पण अगोदर हे आपलेच झाले पाहिजे ना. तेव्हा त्या गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना सांगितलं, अरे बाळांनो, एकदा म्हणा आम्ही मुसलमानांचे, बस तुम्हाला आम्ही सैन्यात भरती करू, जहागीर देऊन टाकू. त्या मुलाने सांगितलं, महाराज आम्ही मुसलमानांचे होणार नाही, आम्ही खऱ्या अर्थाने शिखांचे होऊनच मरू. काही आम्हीच दाखवलं, चॉकलेट दिले, गोळ्या दिल्या. लहान मुलांना काय लागतं हो सांगायला, द्यायला काय लागतं, आपलंसं करायला काय लागतं. तरी सांगितलं, तुम्ही आम्हाला कुठलंही आम्हीच दाखवलं तरी आम्ही आमचा धर्म सोडणार नाही, आम्ही मरण पत्करू, पण आमचा धर्म सोडणार नाही. शेवटी ठरवलं, यांना एखाद्या भिंतीमध्ये गाडून टाका म्हटले. भिंत बांधायला सुरुवात केली. त्या 2 मुलांना त्या भिंतीमध्ये टाकलं, गुडघ्यापर्यंत भिंत बांधली. म्हणा एकदा आम्ही आमच्या धर्माचा त्याग करतो, आमच्या धर्माचा त्याग करणार नाही. भिंत कमरेपर्यंत बांधली, हातपाय गुदमरायला लागले. म्हणा एकदा आम्ही आमच्या धर्माचा त्याग करतो. त्या दोघांनी सांगितलं, आम्ही धर्म सोडणार नाही. भिंत आता गळ्यापर्यंत बांधली. अरे पोरांनो, मरशाल तुम्ही, आता मरणाच्या दारात आहे तुम्ही उभे, एकदा म्हणा फक्त, आम्ही तुमच्या धर्मात येतो, आमच्या धर्माचा त्याग करतो. पोराने सांगितलं, मरण स्वीकारू, पण आम्ही दुसऱ्या धर्माचे होणार, आमचा धर्म सोडणार नाही. शेवटी खऱ्या अर्थाने नाकापर्यंत ती भिंत बांधली. आता फक्त डोळे शिल्लक राहिले, डोळ्यापासून वरचा भाग शिल्लक राहिला. अजून एक वीट ठेवली तर ते मुलं मरणारे, गुदमरून मरणारे. शेवट विचारलं, अरे बाळांनो, आता तरी म्हणा ना, आमचा धर्म सोडतो, तुमच्या धर्मामध्ये येतो. त्यांनी सांगितलं, मरण पत्करू, पण धर्म सोडणार नाही. महाराज त्या गवंड्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे बाळांनो, तुमच्यासारखेच मला सुद्धा 2 बाळं रे, माझ्या बाळांचा मृत्यू मी माझ्या हाताने कसं काय करू शकतो, एकदा म्हणा ना, जाऊ द्या ना, काय होतं, दुसऱ्या धर्माचं झाल्यानंतर काय होणार आहे. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही वीट ठेवून गाडून गुदमरून मारा, पण आम्ही दुसऱ्या धर्माचे होणार नाही. हे कोणाला कळत होतं? 10-12 वर्षाच्या गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना. आता आमच्या 20-25 वर्षाच्या मुली त्या सेंट मारणाऱ्याच्या मागे सहज निघून जातात आणि सहज त्या मुसलमानांचे खऱ्या अर्थाने हत्यार बनतात. महाराज हे कळायला पाहिजे आपल्याला. आमच्या मुली कुठल्या थराला चालल्या हे आम्हाला कळालं पाहिजे. ऐका, इथं तरुण मुलं आहे, तरुण मुली आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, जीवन जगत असताना आमच्याकडून कुठली सेवा झाली नाही तरी चालेल, आमच्याकडून कुठल्या गोष्टी जपल्या नाही गेल्या तरी चालतील, पण आम्ही आमची संस्कृती विसरता कामा नाही, हे लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि आपण या ठिकाणी उपस्थित सर्व पालक मंडळी आहे, आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. काय, आम्ही एक प्रकारे एखादं काम कमी केलं तरी चालेल, आमच्या महिन्याचा पगार 10,000 कमी पडला तरी चालेल, पण आमच्या मुलांवरती होणारे संस्कार आमच्याकडून कमी पडता कामा नाही. आपल्यावरती जबाबदारी ती की आपल्या मुलांचे संस्कार कसे असले पाहिजे. त्या काळामध्ये काय लक्ष असायचं आपल्या मुलांवरती त्या आईबापाचं. महाराज त्या वृंदावनीमधली कथा आहे, राधा माता आणि त्या राधेची आई. असं म्हटलं जातं, ती राधा त्या यमुनेच्या तीरावरती खेळण्याकरता गेली आणि खेळत असताना त्या राधेच्या पायामध्ये 2 तोडल्या होत्या. इकडे लक्ष देऊन ऐका, त्या राधेच्या पायात 2 तोडल्या होत्या आणि खेळता खेळता त्या राधेच्या एका पायातली तोडली हरवून गेली. महाराज तोडली हरवली.
ते राधेचं खेळणं झालं, दमली भागली, भूक लागली आणि म्हणून ती राधा पळत 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 घरी आली. राधा घरी आली पण राधेची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. समोर पोर्च होता, अर्थात हॉल होता आणि हॉलच्या पाठीमागे 2 रूम होत्या, एका रूममध्ये किचन होतं. राधेची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होती आणि राधा पळत पळत उमऱ्याच्या आतमध्ये आली. तर राधेच्या आईच्या कानावरती आवाज पडला, कशाचा? त्या तोडल्यांचा. पण तोडल्यांचा आवाज पडल्याच्या नंतर राधेच्या आईने ओळखलं की माझ्या मुलीच्या पायामधलं एक घुंगरू, एक तोडली, हरवली. आणि किचनमध्ये असलेली आई हॉलमध्ये असलेल्या राधेला तिथून प्रश्न विचारते, राधे तुझ्या पायामधली एक तोडली कुठे गेली ग? कुठून विचारते आई? किचनमधून. राधा कुठं आहे? हॉलमध्ये. तिथून आईला कळतंय आपल्या राधेच्या पायातली एक तोडली हरवली. मग राधेचं पायाकडे लक्ष जातं आणि राधेला कळतं आपल्या पायातली तोडली हरवली. किती तीक्ष्ण नजर असावी त्या राधेच्या आईची की आपल्या मुलीच्या पायातली तोडली तिने किचनमधून ओळखावी की आपल्या राधेच्या पायातली तोडली हरवली. आता आमच्या आयांचं विचारूच नका, आमच्या राधेच्या हाताचे नखं हितभर वाढतात तरी आमच्या राधेच्या आईच्या डोळ्याला दिसत नाही. आणि मग ती राधा जेव्हा एखाद्या सोबत भुरू होऊन जाते ना तेव्हा मग आमची आई म्हणते मला थोडासा अंदाज येत होता बरं. तू म्हणजे अंदाज घ्यायला होती का? ऐका, माझं बोलणं तुम्हाला कटू वाटत असेल, तुम्ही म्हणाल काय बोला तोंडी मोठा घास घेतोय म्हटले, पण ऐका ही जबाबदारी आपल्यावर आहे. आज आम्हाला जे परकीय आक्रमण आपल्यावरती पाहायला मिळतंय ना, जे परकीय लोकांचं सावड आमच्यावरती येतंय ना, याचं कारण आपणच आहे. आपल्यामुळेच आपला कुठेतरी धर्म पाठीमागे पडायला लागला, आपल्यामुळेच कुठेतरी आपला देश धोक्यामध्ये जायला लागला. आणि ऐका, त्या गुरु गोविंद सिंगांच्या मुलांचं सुद्धा तेच झालं. 10-12 वर्षाची मुलं. म्हटले गवंडी माणसाला, म्हटले गवंडी दादा तुमचं काम आहे, म्हटले तुम्हाला पगार मिळतोय, तुम्ही ठेवा आमच्या डोक्यावरती वीट, एका परत आम्हाला गुदमरून मारून टाका, पण आम्ही आमचा धर्म सोडणार नाही. शेवटची वीट ठेवली आणि ते दोनही मुलं गुदमरून मेले, पण धर्म सोडला नाही. ही धर्मनिष्ठा आहे. आणि म्हणून शेवट त्यांचा गोड झाला जे धर्मासाठी लढले. ऐका, शेवट त्यांचा गोड झाला जे देशासाठी लढले. आमचे रमण बाबा, पूजनीय रमण बाबा आयुष्यभर देशाची सेवा केली आणि देशाची सेवा करत असताना शेवट खऱ्या अर्थाने रिटायरमेंट घेऊन खऱ्या अर्थाने घरी आले आणि मग त्यांचा शेवट झाला. पण आयुष्य देशासाठी कारणी लावलं, त्यांचा शेवट गोड झाला. किती कार्य असतं, किती महान व्यक्तित्व असतं त्या देशभक्तांचे, किती महान कार्य असतं त्यांचा. कधी विचार करा, अरे जेव्हा ते आपल्या अंगावरती गोळ्या झेलतात ना तेव्हा कुठं आमच्या घरामध्ये आम्हाला दिवाळी आणि होळी साजरी करायला मिळते. दिवाळी साजरी करायला मिळते. खऱ्या अर्थाने जे देशासाठी लढतात त्यांचा शेवट गोड होत असतो. ते तिकडे गोळ्या जळतात अंगावरती आणि इकडे आम्ही आमची होळी साजरी करतो. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ है मेरा सब कुछ तू, हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. होते जलाकर नफरतों की गोलियां, लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां, लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां, लूट रहे आपको अपने घरों को लूट कर, खेलते हुए बेखबर अपने लहू से गोलियां. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. खऱ्या अर्थाने
दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ही देशभक्ताची खऱ्या अर्थाने अस्मिता असते. आणि म्हणून जे देशासाठी लढले त्यांचा शेवट गोड झाला. आणि म्हणून तुकोबराय आज म्हणतात माझा सुद्धा शेवट गोड झाला. का हो तुकोबराय, तुम्ही म्हणतात माझा शेवट गोड झाला, बहु गोड झाला, भला झाला, चांगला झाला. नेमके तुमच्या जीवनामध्ये असं घडलं काय? तुकोबराय म्हणतात मी ज्याच्यासाठी अट्टहास केला तो माझा शेवट गोड झाला, पण मी माझ्या निजाच्या माहेराला आलो ना, हेच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातली क्रांती आहे. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा, 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 बेटी रखुमाईच्या वरा. बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या निजाचा माहेरा, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई. थोडे बार आपले वाजले. भगवान परमात्मा मला भेटल्याच्या नंतर, तो रखुमा देवीचा वर मला भेटल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये काय क्रांती झाली तर परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला. खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा परिहार झाला आणि माझ्या जीवनातलं दुःख गेलं. कोणतं दुःख गेलं तर इथून मागे झालेलं दुःख तर गेलंच गेलं, पण इथून पुढे येणार सुद्धा माझ्या जीवनातलं दुःख संपलं महाराज. आणि म्हणून अवघ्या दुःखाचा मागीला. का हो तुकोबराय, आता तुमची अवस्था काय तर तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. माझी वाणी त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आत्तापर्यंत गेल्यामुळे आता घेऊ धनी. धनी म्हणजे इच्छा, इच्छा. आणि म्हणून आता आम्ही आमच्या मनाला जे वाटेल ती इच्छा आम्ही खऱ्या अर्थाने भगवंताकडून करून घेऊ शकतो. आणि म्हणून गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, यथामती यथा अवकाश. या ठिकाणी 2 चरण सोडले आणि 2 चरण सोडले. खऱ्या अर्थाने ते परंपरेचा, खऱ्या अर्थाने संस्थेचा नियम नाही की प्रत्येक चरणावरती भाव झालाच पाहिजे. पण ऐका, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जसं माणसाने बोललं पाहिजे. काय होतं माहिती का, कीर्तन झाल्याच्या नंतरच आपण जर श्रोत्यांकडे जर वेळ मागत बसलो ना तर लोक म्हणतात बाबा 2 महिने आपलं 2 तासामध्ये तुझी काही अगरबत्ती पेटली नाही, आता 2 काड्यांमध्ये तुझी काय पेटणार आहे. त्यामुळे आता आपण इथं थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ऐका, गोड झालं, गोड नियोजन आहे. खऱ्या अर्थाने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर अरे धन संपत्ती, पैसा अडका, सत्ता संपदा सगळं काही आपल्याकडे येतच राहणार आहे. ऐका, सत्ता संपत्ती आपल्याकडे सगळं येतच राहणार आहे. पण ऐका, जीवनामध्ये असं काहीतरी कमवा की जे आम्हाला इथून गेल्यानंतर सुद्धा कामं येईल. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविणं यमा पासून या. ती हरिभक्ती आम्ही केली पाहिजे. ऐका, ती भक्ती आम्ही केली पाहिजे. नाहीतर हे धन कसं आहे म्हटले, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा